कोल्हापूर जिल्ह्यातील सेनापती कापशी इथं मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। गणेश चौगुले असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे, तर सगुना तुकाराम माधव असं हत्या झालेल्या 82 वर्षीय आजीचं नाव आहे। आरोपी गणेश हा मृत आजी सगुना यांच्या मुलीचा मुलगा लागत होता। त्या सेनापती कापशी येथील भोई गल्लीत एकट्याच राहत होत्या। घटनेच्या दिवशी आरोपी गणेश चौगुले आपला मित्र नरेंद्र करपे आणि एका अल्पवयीन मुलासह आजीच्या घरी आला होता। घरी आल्यानंतर आरोपी गणेशनं आजीकडे पैशांची मागणी केली, पण आजीनं पैसे देण्यास नकार दिला। यानंतर संतापलेल्या गणेशनं आजीचा गळा दाबायला सुरुवात केली। त्यानं आजीचं डोकं जमिनीवर आदळून तिचा जीव घेतला। हा हल्ला इतका भयंकर होता की या हल्ल्यात आजीचा जागीच मृत्यू झाला। खुनानंतर आरोपीनं आजीच्या पाटल्या आणि कर्णफुलासह 4 तोळ्यांचे दागिने काढून घेतले आणि घराला बाहेरून कुलूप लावत पोबारा केला। रात्री उशिरापर्यंत आजीची हत्या झाली आहे याची कुणालाच काही कल्पना नव्हती। दरम्यान रात्री 8:30 वाजता आजी सगुना यांच्या सूनबाई सुनंदा माधव या जेवण घेऊन घरी आल्या। यावेळी घराला बाहेरून कुलूप लावल्याचं दिसून आलं। सुनंदा यांनी आसपास आजींचा शोध घेतला, पण त्या कुठेच आढळून आल्या नाहीत। यानंतर सुनंदा यांनी याची माहिती पती पुंडलिक यांना दिली। पुंडलिक यांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यांनीही आजूबाजूला शोधाशोध केली, पण आजीचा काहीच थांगपत्ता लागला नाही। शेवटी संशय आल्यानंतर त्यांनी घराचा दरवाजा तोडला। त्यावेळी घरात आजी मृत अवस्थेत आढळून आल्या। या प्रकरणी मुडगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी रात्री उशिरा आरोपीला बेड्या ठोकल्या। घटनेचा पुढील तपास सुरू आहे।